श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मित्रांनो, आज हा व्हिडिओ तुम्हाला भेटणं हा निव्वळ योगायोग नाही आहे. त्यामागे देवाचा काहीतरी इशारा आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओला अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघा. विचार करा, जगात लाखो करोडो लोक आहेत, तरीसुद्धा हा व्हिडिओ तुम्हालाच का दिसला असेल? यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. त्यामुळे व्हिडिओला मध्ये स्किप करू नका, व्हिडिओला पूर्ण बघा. एखाद्याकडून अपेक्षाभंग झाल्यावर त्याच्यावर नाराज होण्यापेक्षा स्वतःवर नाराज व्हा, कारण समोरच्याकडून अपेक्षा ठेवायची चूक आपणच केली होती. अपेक्षा जर आपलीच माणसं आपल्याच मनाचा विचार करत नसतील तर अपेक्षा तरी कोणाकडून करावी? कितीही जपले कुणाच्या मनातील भाव, वेळ आल्यावर माणसं खेळून जातात डाव, आणि तेव्हाच खरे कळून येतात स्वभाव. जीवनात तेच नातं सर्वात श्रेष्ठ आहे, जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान ठेवतं. प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस चुकीचा असतोच असं नाही. तो माघार घेतो कारण त्याला स्वतःच्या इगोपेक्षा रिलेशनशिप महत्त्वाचे असते. बोलणं बंद झाल्याने सगळी नाती तुटत नाहीत. कधीकधी काही नाती तुटू नये म्हणून बोलणं बंद करावं लागतं. बरोबर ना? काही गैरसमज नाती तोडतात, तर काही गैरसमज नाती तुटावी म्हणून जाणून बुजून केलेले जातात. बरोबर ना? तुम्हाला काय वाटतं? प्रेम करणारे तर सर्वच असतात. समजून घेणारं आणि शेवटपर्यंत साथ देणारं कोणीतरी भेटायला भाग्य लागतं. कडू सत्य, प्रेमात खूप भांडणं होतात, पण खरा त्रास फक्त त्याच व्यक्तीला होतो ज्याला त्या नात्याची सर्वात जास्त गरज असते. जोपर्यंत आपली गरज असेल तोपर्यंत आपली खूप काळजी घेतली जाते. खूप कॉल, खूप मेसेज केले जातात, आणि एकदा गरज संपली की आपल्यापासून दूर होण्याची कारणे शोधू लागतात. लोकांबरोबर किती छान वागा, तरी ते आपला वापर त्यांच्या गरजेनुसार आणि मूडनुसार करतातच. कडू सत्य, वेळेने एक गोष्ट शिकवली, कोणत्या पण नात्यात राहायचं असेल तर लिमिटमध्येच राहायचं. गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेणारं ठरतं. त्यामुळे लोकांसोबत राहताना थोडं जपूनच राहावं लागतं. जो समजून घेत नाही त्याला समजून सांगणं सोडून द्या. समजून घेणं चांगलं आहे, पण दरवेळी नाही. काही माणसांना सवय असते हारात असलेला हिरा सोडून कोळशाकडे जाण्याची. माझ्या स्वभावात चुका भरपूर असतील, पण एक चांगली गोष्ट आहे, मी कुठलंही नातं स्वार्थासाठी जोडत नाही. लवकर राग येणारी लोक मनाने खूप चांगली असतात, कारण त्यांना आपल्या फिलिंग्स लपवता येत नाहीत. जे काय असेल ते तोंडावर बोलतात. परिस्थिती गरीब असली तरी चालेल, पण विचार भिकारी नसावेत. सगळं महागलं, पण काळी पेटी अजून 1 रुपयावर ठाम आहे. आग लावणाऱ्याची किंमत कधीच वाढत नसते. कोणीतरी विचारलं, मिरच्या कोणत्या सीझनमध्ये लागतात हो? मी म्हटलं, तुम्ही फक्त खरं बोला, लगेच लागतात. लोक फायदा बघतात आणि मी माणुसकी, त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही, मागे राहू, पण कोणाचा फायदा घेऊन मोठं नाही व्हायचं. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, या व्हिडिओमधून काहीतरी शिकायला मिळालं असेल, तर नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली नक्की लिहा, जेणेकरून तुमचं पण नाम जप होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.